आता पाहूया सविस्तर घडामोडी। आखाडा बाळापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या खरेदीबाबत बैठक संपन्न झाली। बैठकीत शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये हमीभाव पावतीच्या मुद्द्यावर खडाजंगी झाली। शेतमालाच्या विक्रीची पावती शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असून पावती न दिल्यास कारवाई करण्यात येईल असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वाघ यांनी सांगितले। यावेळी सोयाबीन मिलचे मालक सोयाबीनला योग्य भाव देत नाहीत, त्यामुळे सोयाबीनला भाव नाही, त्यामुळे सोयाबीन मिलवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांनी केली। आज एखाद्या शेतकऱ्याला तिथं नेला माल ते हे म्हणते तसं 2800 आज खरेदी करते, पण कायदा आपण यांना म्हणतो त्याच्याकडे लायसन त्याच्याकडे असणार नाही, पण ऐका की त्याला घ्यायचा अधिकार आहे का? त्याला नाही। पहिल्यांदा आपल्याला मिल बंद पाडावं लागते ज्या त्या जिल्ह्यात, तर शेतकऱ्यांनी पक्की पावती घेऊनच व्यापाऱ्याला माल देण्याचे आवाहन अभिजित देशमुख यांनी केले। आता त्याने म्हटलं की कंपन्या हे शेतकरी बघणार नाही, शेतकऱ्यांना काय माहिती तुम्ही कोणाला विकता, बरोबर आहे का? शेतकऱ्यांना माहित अभिजित भाऊ तुम्हाला माहिती कुठल्या कंपनीला माल जातो माहित नसते, तुम्हाला माहिती आहे मगर साहेब, हेच आम्हाला फक्त खरेदीदार माहित असतो तुम्ही आहात, त्या उद्देशाने तो शेतकरी त्या ह्याला हे माल करतो। आता सगळ्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने चालवाव्या अशा अपेक्षा साठीच बाजार समिती स्थापन केलेली असते। ते म्हणतात की मग ह्यांचं काय काम आहे, बाजार समिती त्याच्यावर नियंत्रण आणणं फार गरजेचं आहे। म्हणूनच सांगायलो की शेड दुरुस्त होईपर्यंत तुमच्या दुकानावर हे करा, 100% शेतकऱ्यांना ह्याच्या पावत्या द्या। जर का कोणत्या योजना लागू झाल्या, बरं तुम्ही म्हणता की वाशिमच्या ह्याने असं केलं, वाशिमनंच पहिलं परिपत्र काढले की व्यापाऱ्यांनी 100% बाजार समितीच्या ओरिजिनल पावत्या शेतकऱ्याला द्याव्या। ते परिपत्र कसं नाही सांगितलं तुम्ही? 100% ओरिजिनल पावत्या शेतकऱ्याला द्या। उद्या कुठल्याही अनुदानाचा लाभ मिळायचा असेल तर त्यांना मिळेल, कारण गेल्या वर्षी सर्वात खालच्या पोझिशनला आहे आखाडा बाळापूर, त्यानंतर कळमनुरी, त्यानंतर जवळा बाजार, मग त्यानंतरचे लोक आहेत। तीनच बाजार समितीने चांगले भाव सोयाबीन अनुदानाचे हे केलेलं आहे, एक शेनगाव, दुसरं वसमत आणि हिंगोली, इथं 3,000 लोकांना सोयाबीन अनुदानाचा लाभ मिळाला। आखाडा बाळापूर आणि इतर काय 2 बाजार समिती त्यांनी फक्त 150 ते 200 फॉर्म येऊ शकले। अजून एक आव्हान केलंय त्यांनी DDR ऑफिस नाही, ज्यांचे काही चुकून राहून गेले असतील त्यांच्याकडे ओरिजिनल पावती असेल त्यांनी मार्केट कमिटीकडे जमा केलं, त्यांना बी अनुदान। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण कायद्याचं उल्लंघन होणार नाही या दृष्टिकोनातून वागून सुरू करावं, बस एवढीच अपेक्षा मध्ये सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। त्यांनी त्यांचा प्रतिनिधित्व का होईना पण पाठवायचा आहे। बिटाच्या आधी माल घ्यायचा नाही, बरोबर आहे? बरोबर आहे, बिटाच्या आधी कोणी माल घ्यायचा नाही। जर बिटाच्या आधी कोणी माल घेतला तर त्याचं लायसन रद्द करण्यात येईल। बिटानंतर आला तर 100% बिटानंतर आला तर एवढं पण त्यांना हे करावं लागेल। बिटानंतर आलेला माल जर तुम्हाला वेळ मिळाला तर 1-2 जणी नेऊन ते बीट करावं, अन्यथा तुमच्या व्यापाऱ्याच्या लेवलवर तो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा। राम हेंद्रे, स्टार न्यूज, आखाडा बाळापूर।